फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत आहे. आज आपण नायलॉन साबुदाणा कसा बनवायचा आणि त्याचा चिवडाही कसा बनवायचा ही व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण रेसिपी बघणार आहोत. तर नायलॉन साबुदाणा बऱ्याच वेळेस काय होतं, तळल्यानंतर तो असा मध्ये कच्चा राहतो. आता हा बघू शकता एकदम असा चुरा झालेला आहे, तळल्यानंतर लगेच चुरा झालेला आहे. तर तो त्या मस्त व्यवस्थित असा फुलला पाहिजे. आणि आपला नायलॉन साबुदाण्याचा चिवडाही जसा बाजारात मिळतो ना, तसाच आपला हा चिवडा तयार झाला पाहिजे. या अशा सगळ्या बारीक निरीक टिप्ससोबत मी हा व्हिडिओ शेअर केला आहे, तर रेसिपी संपूर्ण बघा. तर मग 1 वाटी आपण साबुदाणा घेतला आहे. कोणताही जनरल तुम्ही जाड साबुदाणा असतो तो घरात, तो घ्यायचा आहे. आणि त्याला आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे स्वच्छ असं. आणि नंतर मग तो कमीत कमी असं थोडंसं अर्धा बोट पाणी त्याच्यात राहील अशा हिशोबाने 2-3 तास भिजत ठेवायचं आहे. भिजल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला हा साबुदाण्याचा दाणा एकूण एक असा मोकळा झालेला आहे. या पद्धतीने असा मोकळा झालेला पाहिजे. आणि तो व्यवस्थित असं पाणी त्याचं ॲब्झॉर्ब झालं पाहिजे, चिकट व्हायला नको. त्याच प्रमाणात असं पाणी टाकायचं आहे आपल्याला. 1 वाटी साबुदाण्याला 1 वाटी पाणी भरपूर होऊन जातं. आणि नंतर मग भिजल्यानंतर आपल्याला त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं. आता हा पोह्यांचा जवळजवळ पाव चमचा मी त्याच्यात मीठ टाकलेलं आहे. मग आता हे मीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं खालीवर करून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्या संपूर्ण साबुदाण्याला आपलं हे मीठ लागलं पाहिजे या हिशोबाने आपण मिक्स करून घ्यायचे. आणि नंतर मग गाळणी असेल अशा पद्धतीची, त्या गाळणीला तेल लावून घ्यायचे. आणि हा संपूर्ण साबुदाणा म्हणजे जेवढा बसेल तेवढाच मोकळा मोकळा बसेल अशा हिशोबाने टाकायचा आहे. एकदम एक खट्टी पण संपूर्ण टाकायचा नाही. जेवढा मोकळा बसेल असा पसरट बसेल त्याच हिशोबाने आपण साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. असा सगळा साबुदाणा असा पसरून घ्यायचा आहे हाताने. आणि मी आता कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. मग आता हा साबुदाणा आपला मस्त व्यवस्थित असा मोकळा पसरून झाल्यानंतर आपल्याला हा साबुदाणा जेवढा मोकळा करता येईल तेवढा मोकळा करायचा आहे. आणि नंतर मग आपल्याला ज्या कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे उकळायला, त्या कढईत आता हा साबुदाणा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. आता पाण्याला चांगली उकळी आलेली तुम्ही बघू शकता. मग याच्यातच आपल्याला ही गाळणी ठेवून द्यायची आणि वरून त्याला झाकण ठेवायचं आहे. आणि कमीत कमी 5 ते 7 मिनटं आपल्याला हा साबुदाणा फुल गॅसवर चांगला वाफू द्यायचा आहे. म्हणजे वाफ लागेल अशा हिशोबाने ठेवू शकता तुम्ही. तर मग आता हे झाकण ठेवून देऊ त्याच्यावर. आणि कमीत कमी 5 ते 7 मिनटं आपल्याला वाफ येऊची. मग 5 ते 7 मिनटानंतर तुम्ही बघू शकता त्याला वाफ आल्यानंतर मग कमीत कमी तो साबुदाणा आपला हा ट्रान्सपरंट दिसायला लागतो. म्हणजे असा तो काचेसारखा चमकायला लागतो. मग त्याच्यावरूनच लगेच ओळखायचं आहे का आपला हा साबुदाणा झालेला आहे रेडी. आता हा आपण काढून घेऊ बाहेर. तोपर्यंत काय करायचं, शक्यतो माठातलं थंड पाणी किंवा फ्रीजचं जरी थंड पाणी असेल तरी चालेल. मग ते एका पातेल्यात किंवा मोकळ्या भांड्यात असं घेऊन घ्यायचं आहे. अगोदरच ही रेसिपी करताना अगोदरच ते पाणी थंड एक साईडला घेऊन ठेवायचे. आणि मग नंतर हा साबुदाणा तुम्ही बघू शकता असा ट्रान्सपरंट दिसतोय, तो लगेचच आपल्याला त्या पाण्यात थंड पाण्यात ओतून घ्यायचं आहे. थंड पाण्यात घ्यायचं आहे, ओतून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित असं ते पाणी हलवून घ्यायचं आहे आपल्याला. आता चमच्याने सगळा साबुदाणा आपण या भांड्यात काढून घेऊ. आणि पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा साबुदाणा उन्हात वाळवायची गरज नाही. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सावलीतही वाळवू शकता. त्या घरात जर तुमच्या जागा असेल तर तुम्ही घरातही हा साबुदाणा तुम्ही वाळवू शकता. आता दुसरी बॅचसाठी मी पुन्हा त्याच गाळणीमध्ये कढईमध्ये साबुदाणा वाफवायला ठेवलेला आहे. मग आता हा ठेवून देऊ. आणि तोपर्यंत जो आपला रेडी झालेला आहे, जो गार पाण्यात आपण टाकलेला होता तो टाकून घ्यायचा. आता प्लास्टिक पेपर मी हा घरातच आथरून घेतलेला आहे. खाली चटई आहे त्याच्यावर मी हा प्लास्टिक पेपर आथरलेला आहे. मग असा हातावर थोडासा घेऊन घ्यायचा. आणि असं जसं आपण शिंग तोडतो शिंपडे त्या पद्धतीने असे तो साबुदाणा असा मोकळा करून टाकून घ्यायचा. एक एक करून असा मोकळा असा टाकून घ्यायचा या पद्धतीने. आता व्हिडिओत मी टाकते ना, याच पद्धतीने असे 2-2, 3-3 दाणे असे हातात धरून ते असे फेकायचे. असे या पद्धतीने असे टाकून घ्यायचे. म्हणजे सगळा साबुदाणा असा मोकळा तयार होईल. आणि कमीत कमी 2 दिवस हा साबुदाणा चांगला वाळवायचा. आता हा जर ही रेसिपी मी रात्रीची करते, का दिवसभरात मला वेळ भेटत नाही. मग आता रात्रीची रेसिपी असल्यामुळे ह्या रात्रभर मी आता हा वाळू देईल. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी मी उन्हात ठेवला होता, चांगला असं उन्हात ठेवला होता. तर बघू शकता एकदम काचेसारखा आपला हा साबुदाणा तयार झाला. एकदम चमकतोय, पांढरा शुभ्र असा साबुदाणा तयार झालेला आहे. आणि एकूण एक दाणा आपला या साबुदाण्याचा मोकळा झालेला आहे बघू शकता. तर हा साबुदाणा तळताना काय होतं, बऱ्याच जणांचा आहे ना आतून कच्चा राहतो. तर तो कच्चा राहायला नको. मग यासाठी आपण काय करायचं आहे, तर अगोदर ज्यावेळेस आपण चिवडा बनवतो ना, तर अगोदर तेल कमी तापलेलं असतं. मग शक्यतो अगोदर शेंगदाणे तळून घ्यायचे आपल्याला. या चिवड्यासाठी आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे.
आणि नंतर मग आपल्याकडे बऱ्याच जणांच्या घरात बटाट्याचा किसही अवेलेबल असतोच. आता उन्हाळ्याचं वाळवण म्हटलं कसं सगळ्यांच्या घरात बटाट्याचा किस असतोच. मग आपण जो बटाट्याचा किसची रेसिपी पण मी तुम्हाला टाकलेली आहे, चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. मग आता हा बटाट्याचा किसही तुम्ही बघू शकता, टाकल्याबरोबरही किती पटकन फुलतो आहे. असा पांढरा शुभ्र असा हा बटाट्याचा किस आपला तयार झालेला आहे. वाटलंच तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल, मग तुम्ही बघून घ्यायचं आहे बटाट्याचा किस कसा तयार करायचा आहे. तर मग हे काय होतं, जोपर्यंत तेल तापलेलं नाही ना तोपर्यंत ह्या वस्तू अगोदर आपल्याला तळून घ्यायची आहे. बटाट्याचा किस झालं, शेंगदाणे झालं, हे तळून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे तुम्ही त्याच्यासोबत हिरव्या मिरच्याही तळू शकता. आणि नंतर मग ते तेल चांगलं तापलेलं दिसलं आपल्याला, आता खूप तापलेलं आहे आपलं तेल, मगच लास्टला आपण जो नायलॉनचा साबुदाणा बनवला आहे तो टाकून घ्यायचा. आता बघू शकता टाकल्याबरोबरही किती लगेच पटकन असा फुललेला आहे, कारण तेल आपलं भरपूर तापलेलं आहे त्याच्यामुळे तो पटकन तळले जातो आणि आतून कच्चा राहत नाही. जर तुमचं तेल तापलेलं नसेल तर मग तो साबुदाणा आतून कच्चा राहतो आणि मग तो खाताना टचरा लागतो. तर ही आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. तर असं मस्त आपला हा साबुदाण्याचा नायलॉन साबुदाणा तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता याच्या चिवड्यामध्ये आपण काय काय मसाले ॲड करायचे ते पुढे बघू आपण. आता हे सगळं साहित्य आपण एकत्र तळून घेतलेलं आहे. मग याच्यातच आता लाल तिखट टाकून घ्यायचं आहे, जसं बाजारात मिळतो ना त्याच पद्धतीने. तर लाल तिखट टाकून घ्यायचं आहे थोडंसं चवीनुसार, त्याच्यात मीठ टाकायचं आहे, आणि साखर आणि सायट्रिक ॲसिड असतं म्हणजेच लिंबूसत्व पावडर, ते थोडं मी पाव चमचा घेऊन त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे आणि त्याच्यावर टाकून घेतलेली आहे. म्हणजे त्याचा खट्टा मिठ्ठा आपला हा साबुदाणा चिवडा तयार होणार आहे. मग हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. तर जसं बाजारातल्या चिवड्याला टेस्ट येते ना, सेम तुमचा तसा नायलॉन साबुदाण्याचा चिवडा हा तयार होतो. तो उपवासाच्या दिवशी तुम्ही मस्त बनवू शकता आणि एन्जॉय करू शकता. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हा साबुदाणा नायलॉन साबुदाण्याची रेसिपी आणि हा चिवड्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तोपर्यंत भेटू